नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपले सर स्वागत करत आहे। आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 गुलटेकडी मार्केट पुणे। सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मार्केटमध्ये पुन्हा एकदा कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर ही आपल्याला काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। डच गुलाबची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 20 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते। तर कलर गुलाबची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये 100, तर हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। जिप्सोफिलाची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला जिप्सोफिलाचे दर पाहायला होतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहेत 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहेत 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला होतात। त्याचबरोबर बिजलीची आवक देखील आपल्याला बरेच दिवसापासून होताना पाहायला होते। दर ही आपल्याला बरेच दिवसापासून कमी असलेले पाहायला होतात। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहेत 8 ते 10 रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पाहायला होते। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 5 ते 6, तर हलक्या मालासाठी 1 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला होतात। तुकडा गुलाबची आवक देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते। आस्ट्रची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आस्ट्रचे दर जे आहेत 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील आस्ट्रसाठी दर पाहायला होतो। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी 14, तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते। त्याचबरोबर पिवळ्या झेंडूचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 12, तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। पिंडीची क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आज पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला पिंक डीजे तसेच ब्ल्यू डीजेचे दर पाहायला होतात। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। टेटसची आवक देखील आपल्याला बरेच दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10, तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आज पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला होतात। आज कांदा मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर 120 ते 130 साधारणतः गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला 1 रुपयाचा या ठिकाणी आपल्याला बदल आज पुन्हा एकदा पाहायला मिळते। चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये कलर असलेल्या गोळे साईज मध्ये एका दुसऱ्या वक्तासाठी 11 ते 12 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 8 ते 9 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर पाहायला होते। लाल कांद्यांची मागणी आपल्याला 1 रुपयाने 2 रुपयाची कमी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर लहान साईज मध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांसाठी दर पाहायला होते। बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांसाठी साधारणतः दर जे 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होते। त्याचबरोबर तळेगाव बटाट्यांचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्तासाठी दर पाहायला होते। सरासरीमध्ये जर पाहिलं तर 8 ते 9 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तळेगाव बटाट्यांची देखील विक्री होताना पाहायला होते। आवक स्थिर आहे, परंतु दर जे आहे ते आपल्याला 1-2 रुपयाचा या ठिकाणी आपल्याला बदल कायम पाहायला मिळतो। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीचे दर जे आहे साधारणतः 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होते। एका दुसऱ्या वक्तासाठी 12 ते 13 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला होते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते। त्याचबरोबर चायना काकडीचे क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दर जे 15, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील चायना काकडीचे दर पाहायला होतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 20 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे 40, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला होते। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः 30 ते 35, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला होतात। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35, तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला होतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होते।
डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील डांगरचे दर पार होतात. काळ्या भरताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पार होतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पार होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील कारल्याचे दर पार होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे येते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरसाठी दर पार होते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पार होते. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरीसाठी 7 ते 8 रुपयापर्यंत दर पार होते. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरीसाठी 4 ते 6 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरीचे दर पार होतात. आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पार होतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहेत साधारणतः चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 3 ते 4 रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पार होतात. हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीचे दर जे आहेत साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पार होतात. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत साधारणतः 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पार होतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 60 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पार होतात. सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांसाठी 16 ते 17 रुपयापर्यंत दर पार होते. एका दुसऱ्या बघण्यासाठी 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार मिळतोय. हलके माल जे 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पार होतात. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती पपईची आवक पार होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल येते 8 ते 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पार होतात. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत 30 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पार होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. हलक्या मालांची मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पार होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये देखील आपल्याला दरामध्ये आपल्याला 2 दिवसापासून घसरण पार होते. तर या ठिकाणी आवक पाहू शकता. हलके तसेच मीडियम क्वालिटीमध्ये खरबूजची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पार होते. कलिंगडची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील कलिंगडचे दर पार होतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 300 ते 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे येते 120 ते 150 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबसाठी दर पार होते. संत्र्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये संत्र्यांसाठी साधारणतः दर जे येते 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके तसेच लहान साईज मध्ये 50 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पार होतात. सनखरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनखरबूजसाठी साधारणतः दर जे येते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे येते साधारणतः 12 ते 15 रुपयापासून देखील दर पार होतात. लिंबांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे येते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 45 ते 50 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पार होते.